राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचं प्रकरण सध्या न्यायालयात आहे। येत्या 2 ऑक्टोबरला या संदर्भात निर्णय येण्याची शक्यता वर्तवण्यात येते। त्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीला धक्का देण्याचा प्लॅन महायुतीने आखल्याची चर्चा रंगली आहे। बघूया त्या संदर्भातला खास रिपोर्ट। राज्यपाल नियुक्त 12 आमदारांसाठी महायुतीकडून काही डावपेच खेळले जाण्याची शक्यता आहे। या माध्यमातून महाविकास आघाडीला धक्का देण्याचा प्लॅन आखला गेल्याची चर्चा आहे। महाविकास आघाडीतल्या काही अस्वस्थ असलेल्या प्रभावशाली नेत्यांना फोडणार असल्याचं बोललं जातंय। त्यासाठी आमदारकीचं आमिष दिलं जायची शक्यता आहे। राज्यपाल नियुक्त आमदारांसाठीची शिफारस यादी बदलली जाण्याची शक्यता आहे। महायुतीनं आमदारकीसाठी आधी ठरवलेली नावं बदलली जाऊ शकतात। महाविकास आघाडीतून प्रभावशाली नेते फोडण्यासाठी आमदारकीच्या आमिषाची चर्चा सुरू आहे। आधी ठरलेला भाजप 6 मित्रपक्ष 3-3 हा फॉर्म्युला तसाच राहणार आहे। फॉर्म्युल्यातही बदलासाठी काही भाजप नेत्यांचे प्रयत्न सुरू असल्याचं कळतंय। हा कोर्टाचा अवमान ठरेल। जर ती यादी बदलली गेली तर राज्यघटनेचा आणि तो आमच्या संविधानाचा सगळ्यात मोठा अवमान ठरेल। ज्यावेळेस यादी दिली ती थांबवली गेली त्यावेळेसच त्या राज्यपालांनी घटनेची पायमल्ली केली होती। आज जर ती यादी बदलून नवीन यादी द्याल तर आमची पुन्हा न्यायिक लढाई जी आहे ती आमची सुरू राहील। मनात येईल त्यावेळेस यादी द्या आणि दुसऱ्यांनी दिली ती यादी मान्य करू नका। तो होऊन गेला एक महापापी माणूस महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावर आणि त्याने हा गोंधळ घालून आज 12 जागा विविध लोकांना मिळाले असते। तो अधिकार होता, संवैधानिक अधिकार, तो हिरावला। राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचं प्रकरण सध्या न्यायालयात आहे। येत्या 2 ऑक्टोबरला या संदर्भात निर्णय यायची शक्यता वर्तवण्यात येते। त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात या संदर्भात बैठकीत खलबतं झाल्याची माहिती आहे। विधान परिषदेत सध्या महायुतीचे 34 आणि महाविकास आघाडीचे 17 सदस्य आहेत। राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांमुळे महायुतीचं वजन वाढेल। 6 जागा भाजपा तर शिंदेंची शिवसेना आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी 3 जागा मिळणार असल्याची माहिती आहे। महायुतीमधल्या नाराज नेत्यांना सांभाळण्यासाठी आमदारकी दिली जाऊ शकते। हर्षवर्धन पाटील, प्रशांत परिचारक, विजया रहाटकर यासारख्या नावांचा यात समावेश असू शकतो। मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि उपमुख्यमंत्री अजितदादा हे एकत्रित बसून फॉर्म्युला किंवा त्याच्यावर असलेले फिगर्स या ठरवले जातील। पण तो निकाल लवकरात लवकर लागेल, कारण हायकोर्टामध्ये जी तारीख आहे ती झाल्यानंतर त्याच्यावर महायुती म्हणून आपले जे काही उमेदवार द्यायचे ते दिले जातील। महाविकास आघाडी सरकारने 12 आमदारांच्या नावांची यादी राज्यपालांकडे पाठवली होती। मात्र तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी निर्णय न घेता 12 आमदारांची नियुक्ती अडवून धरली। राज्यात सत्तांतर झाल्यानंतर महायुती सरकारने पूर्वीच्या सरकारनं शिफारस केलेली यादी मागे घेतली। आता महायुती आपली नवी यादी राज्यपालांकडे पाठवण्याच्या तयारीत आहे। त्यामुळे आता 12 आमदारांच्या नियुक्त्या नेमक्या कधी होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। पंकज दळवीसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई।